रिटर्न कोल्हापूरला येताना माझ्या ना जाम वाट लागली. काय झालं ते सांगतेच, पण आदल्या दिवशी मम्मीने मस्त गरमागरम जेवण करून दिलं होतं. दिवसभर एडिटिंग करून वैतागलेली मी. शेवटी थोडंसं निवांत म्हटलं आपण जेवूयात आता. तर मस्त टेस्टी जेवण झालं होतं. ते जेवून घेतलं. इतक्यात मम्मी म्हणली इथं काहीतरी ओलं लागतंय. काय करणार, राजनंदिनीने काम करून ठेवलं होतं तिथे. आजी 2 दिवस राहायला आली होती, मग ती जाण्यासाठी निघाली, कारण नेक्स्ट डे आम्ही सुद्धा निघणार होतो. तसं मामाचं गाव आमचं सेम तेच आहे जिथे आम्ही राहतो. त्यानंतर मग आजी निघाली आणि मम्मीनं पॅकिंग सकाळपासून केली नव्हती. फायनली मातोश्रींचं आमचं पॅकिंग चालू आहे. नेक्स्ट डे सकाळी 6ची बस होती आणि त्यात राजनंदिनी अजिबातच झोपत नव्हती. तिला खेळायचं होतं. त्यानंतर सकाळी लवकर उठून आवरून निघालो, पण बघा किती साहित्य होतं. पाठीवर सॅक, त्यानंतर माझी हँडबॅग आणि एक कपड्यांची बॅग आणि राजनंदिनी, इतकं सगळं घेऊन बसपर्यंत जावं लागलं होतं. जाम वाट लागली होती माझी. अक्षरशः मनाशी असं ठरवलं होतं की बस दिसेपर्यंत मला फक्त चालायचंय. कोल्हापूरला पोहोचलो. नरेंद्र न्यायला आले होते. तिथे जाऊन मग नाश्ता केला आणि सहज म्हटलं आता लिफ्टमध्ये आपण बटन प्रेस करावे आपल्या फ्लोअरचं. पाहते तर राजनंदिनीने ऑलरेडी बटन प्रेस केलं होतं आणि हिला इतकं समजायला लागलंय आता. मग मम्मी काय आमची खुश झाली होती. नंतर काही कामानिमित्त बाहेर आले आणि किती ऊन आहे बाहेर सध्या. जर तुम्हाला या गॉगलची लिंक हवी असेल ना, स्वस्त मी मस्त आहे, तर कम्युनिटी पोस्ट चेक करा.